आपल्यासोबत शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर जोडलेले आहेत। बांगरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपल्या मतदारसंघातील हिंगोलीतील नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची आपल्यासोबत बैठक झाल्या। अब्दुल सत्तार हे देखील त्या बैठकीमध्ये होते आणि ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू आहे। काय या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया? असं काही नाही, कामानिमित्त आम्ही एकत्र आलोय आम्ही आणि पालकमंत्री आमचे अब्दुल सत्तार आहेत, त्या निमित्ताने ते सुद्धा त्या ठिकाणी खासदार आहेत, मी आमदार आहे आणि कामाच्या निमित्ताने एकत्र आलो आणि आमची भेट झाली। नक्कीच, म्हणजे ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे की नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, खरं तर ही चर्चा करण्याचं कारण म्हणजे ज्या प्रकारचे दावे प्रतिदावे सध्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आमदारांसंदर्भात सुरू आहेत, त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, ही चर्चा खोटी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का? नाही, आम्ही फक्त त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांकडे मी गेलो आणि त्या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी आले, आमची दोघांची भेट झाली, घेतला आणि ते निघून गेले आणि मी निघून आलो। बाकी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, ते कामानिमित्ताने त्या ठिकाणी पालकमंत्र्याकडे आलते आणि मी सुद्धा कामानिमित्ताने पालकमंत्र्याकडे गेलो। नक्कीच, खरं तर निवडणुकीच्या दरम्यान एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील झाले होते, अगदी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी देखील करण्यात आली होती। राजकारण राजकारणाच्या जागी असतं, आणि माध्यमांचा हा उत्साह आहे। संतोष बांगर हे त्या जिल्ह्यातले सन्माननीय आमदार आहेत, अब्दुल सत्तार हे सन्माननीय पालकमंत्री आहेत, त्यामुळे एका आमदारांनी आणि त्या जिल्ह्याच्या खासदारांनी आणि त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एकत्रित येणं हे फार स्वाभाविक आहे। बांगर आणि आमचे मतभेद असू शकतात, ते काही आमचे शत्रू नाहीयेत किंवा हार्डवेअर नाहीये आमचा आणि बांगर साहेबांचे। नागेश पाटील ज्यावेळेस तालुका प्रमुख होते, मी आणि नागेश पाटील साहेबांनी दोघांनी एकत्र काम केलं आणि ते एकत्र पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला सांगतो की एका ठिकाणी ते त्यांचे काम घेऊन आले आणि मी माझं काम घेऊन गेलो आणि एकत्र त्या ठिकाणी आम्ही दोघांनी चहा घेतला। बाकी कुठल्याही प्रकारच्या राजकीय त्याच्यावर चर्चा झाली नाही आणि काही नाही। अगदी, तर संतोष बांगर आणि आष्टीकरांमध्ये मुंबईत बैठक झालेली आहे, मात्र संतोष बांगर यांची अशी प्रतिक्रिया आहे की ती काही वैयक्तिक मतदारसंघातल्या कामकाजानुसार त्यांची बैठक झाली आहे। ताई, खूप खूप धन्यवाद। संतोष बांगरजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।